आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका। नोव्हेंबरमध्ये सर्वांनी दिलीप मामांच्या मागे उभं राहायचंय। आमदार दिलीप लांडे यांच्या कार्यक्रमावेळी शिंदेंचं वक्तव्य। जयश्री थोरातांनी यावेळी विधानसभा निवडणूक लढवावी। खासदार प्रणिती शिंदेंनी व्यक्त केली इच्छा। जयश्री थोरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांच्या कन्या। ठाकरे भाजपला सोडून गेल्यामुळे समविचारी मतांची फूट झाली। समविचारी मतांची फूट झाल्यानं लोकसभेला फटका बसला। भाजप नेते रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य। कोल्हापुरात भाजपला मोठा झटका। फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जाणारे समरजित घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश। कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे सामना निश्चित। समोरच्या बाजूने महायुतीची ताकद, 5 वेळा आमदार, मंत्रीपद, पण आपल्याकडे पवार साहेबांची ताकद आणि कागलची जनता। कागलमध्ये यंदा 100% बदल होणार। समरजित घाटगेंनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं। समरजित घाटगेंना मोठ्या मताधिक्यानं विधानसभेत पाठवा। विधानसभेत गेल्यावर फक्त आमदारच राहणार नाही, हवं ते काम करण्याची संधी मिळेल। पवारांकडून घाटगेंच्या मंत्रिपदाचे संकेत। केंद्रीय यंत्रणांनी मुश्रीफांची चौकशी केली तरी सत्ताधाऱ्यांसोबत गेले। कागलकर हे लाचारी सहन करणार नाही। विधानसभेत यांना जागा दाखवा, शरद पवारांचं आवाहन। लोकसभेत ज्यांनी तुतारी हाती घेतली त्यांचा विजय झाला। समरजित घाटगेंच्या हाती शरद पवारांनी विकासाची तुतारी दिली आहे। समरजित घाटगेंच्या प्रवेशावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। कोल्हापूर दौऱ्यात महायुतीच्या 3 नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट। दादा गटाच्या केपी पाटील आणि AY पाटलांसह भाजपचे राहुल देसाई राधानगरीतून लढण्यासाठी इच्छुक। राजकारणात रंग बदलणारे, सरपटणारे प्राणी। आमदार चंद्रकांत पाटलांची नाव न घेता एकनाथ खडसेंवर टीका। स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करत असल्याचा आरोप। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत वर्षावर एसटी आंदोलनासंदर्भात रात्री बैठक। गोपीचंद पडळकर, दादा भुसे, संजय शिरसाट बैठकीला उपस्थित। एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर। संपात सहभागी न होता तातडीनं कामावर रुजू व्हा, कोर्टाचे आदेश। तर संप मिटवण्यासाठी सरकारनं योग्य पावलं उचलण्याच्याही सूचना। सरकारसोबतची बैठक निष्फळ। तोडगा न निघाल्यानं एसटी कर्मचारी संपावर ठाम। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवाशांचे हाल। गणपती येतोय, लोकांना खरेदीला जायचंय, लोकांना अडचण होऊ नये, संप मागे घ्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे। ते सकारात्मक निर्णय घेतील, पण ऐन गणेशोत्सवात संप करू नये, उदय सामंतांचं आवाहन। एसटी कर्मचारी संपात पवार आणि ठाकरेंची लोक। गुणरत्न सदावर्तेंचा आरोप, तर एसटीची कृती समिती नसून किडे समिती असल्याची सदावर्तेंची टीका। सरकारने एसटी संघटनांशी सकारात्मक चर्चा करावी आणि एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सरकारने तातडीनं सोडवावेत। रोहित पवारांची राज्य सरकारकडे मागणी। हिम्मत असेल तर आपटेला शोधायला वर्षावर या। मुख्यमंत्री शिंदेंचं संजय राऊतांना आव्हान। बदलापूर अत्याचार प्रकरणासह मालवण पुतळा दुर्घटनेतील आरोपी अद्याप फरार। सरकार या आरोपींना का पाठीशी घालताय? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सरकारला सवाल। बदलापूर प्रकरणात घाईघाईनं आरोपपत्र दाखल करण्याची चूक करू नका। पोलिसांच्या कारभारावर हायकोर्टाकडून तीव्र नाराजी व्यक्त। तर सेवानिवृत्ती न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश। संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडूंमध्ये उद्या महत्त्वाची बैठक। पुण्यात होणाऱ्या बैठकीत 3ऱ्या आघाडीची चाचपणी होणार असल्याची माहिती। भाजपच्या नेत्या अमृता पवार भुजबळांविरोधात आक्रमक। फडणवीसांकडे भुजबळांची तक्रार करणार, निधीवर भुजबळांची मक्तेदारी आहे का? अमृता पवारांचा सवाल। तर अमृता पवारांकडून येवल्यातून निवडणूक लढवण्याची तयारी। मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी MIMच्या गुलनाज सालीम कुरेशींचा शिंदे गटात प्रवेश। तर कुरेशींचा हजारो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात पक्षप्रवेश। धुळ्यात मनसे नेते अमित ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर। अमित ठाकरेंच्या धुळे दौऱ्यापूर्वी कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहासाठी शरद पवारांकडून 1 कोटींचा निधी। कलाकारांची काळजी घेणारं नाट्यगृह उभं करा, पवारांचं आवाहन। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नांदेड दौऱ्यावर। सायंकाळी 4:30 पर्यंत नांदेड विमानतळावर आगमन झाल्यानंतर हुजूर साहिब गुरुद्वारा येथे भेट देणार। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पूरस्थितीची पाहणी करणार। पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करा। जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्र्यांच्या सूचना। तातडीनं मदत उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश। शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं आजपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन। सिंदखेड राजा येथे जिजाऊंच्या जन्मस्थळी आजपासून उपोषण। सोयाबीन, कापूस दरवाढ, पीक विमा आणि अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईवरून तुपकर आक्रमक।
जळगावच्या जामनेरमध्ये जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचलं. कपाशीसह इतर खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी हवालदिल. मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू, तर परभणी, हिंगोली, नांदेड या 3 जिल्ह्यात 5,08,068 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला केंद्राचा ग्रीन सिग्नल. रेल्वे मार्गामुळे 1000 गावांना फायदा होणार. माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आभार मानले. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील नयामाळा पाडा गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. दवाखान्यात जाण्यासाठी नागरिकांची 9 किलोमीटर पायपीट. गणेशोत्सव साजरा करताना ध्वनी प्रदूषण होऊ नये याची काळजी घ्यावी. भाजपच्या राज्यसभा खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णींचं आवाहन. गणेशोत्सवापाठोपाठ येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर मिठाई, खवा, तूपसह खाद्यतेलांच्या मागणीत वाढ. भेसळ रोखण्यासाठी एफडीए सज्ज. गणेशोत्सवात यंत्रणांनी सजग राहावं. पालिका आयुक्त भूषण गगराणींचं संबंधितांना आदेश. तर पालिका आयुक्तांकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरी सेवा सुविधांचा तयारीचा आढावा. गणेशोत्सवानिमित्त नवी मुंबई पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते ॲक्शन मोडवर. महिलांच्या सुरक्षेसह सर्व गणेश मंडळांना सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश. जळगावच्या धरण गावात मरीमाता यात्रा उत्सवानिमित्त रंगली. खानदेश केसरी कुस्ती दंगल. डबल महाराष्ट्र केसरी शिवराज टाकशेंनी पटकावला खानदेश केसरी किताब. नंदुरबार जिल्ह्यातील पुतळ्यांचं स्ट्रक्चर ऑडिट होणं गरजेचं, मात्र प्रशासनाकडून ऑडिट कधी होणार, नागरिकांचा सवाल. लाडकी बहीण योजनेत गैरव्यवहार प्रकरणी साताऱ्यातील दाम्पत्यावर गुन्हा दाखल. आरोपीनं पत्नीच्या नावाने 30 अर्ज भरले. आधार कार्डचा गैरवापर करून हजारो रुपये लाटल्याचा आरोप. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलीस दलानं काढला रूट मार्च. पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह गृहरक्षक दलातील जवानही मार्चमध्ये सहभागी. मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी धरणगाव तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा. घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. जळगाव जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक. जळगावात आमदार नितेश राणेंविरोधात विविध संघटनांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा. मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाज बांधव आक्रमक. जळगावात राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 2 महिलांसह वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निर्णय. अमरावतीच्या चांदूर रेल्वे शहरातील डांगरीपुरा परिसरात पावसामुळे घर कोसळल्याची घटना. घर कोसळल्यानं एक वृद्ध जखमी. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू.